रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मुळ्यात असलेल्या पेशंटनी पाईल्स, भगेंदर, पिस्टुला किंवा ज्यांचं गुद बाहेर येतंय, गुदद्वार बाहेर येतंय, अशा व्यक्तींनी पथ्य कोणतं पाळावं, आपण पदार्थ कोणते खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे मी सांगतोय या व्हिडिओमध्ये. प्रथम पदार्थ खावेत कोणते ते मी प्रथम सांगतो. मुळ्याद म्हणजे उष्णता आहे, लक्षात ठेवा. याच्यामुळे शरीरामध्ये अपचन झाल्यामुळं, डायजेशन व्यवस्थित न झाल्यामुळं मलबद्धता याला म्हणतात, खडे तयार होणे किंवा सर्व प्रकारचे कोंबाचं मुळ्याद उठणे, रक्त पडणे. तर पहिल्यांदा ज्यांना कोंब नाही परंतु रक्त बाहेर पडतंय मुळ्यादामधून, म्हणजे कधीही म्हणजे त्यांना त्रास होत नाही, कुठला गुदद्वार खाजवत नाही, काही नाही, परंतु संडास वाटे फक्त रक्त बाहेर पडतं, अशा व्यक्तींसाठी पहिल्यांदा मी काय खायचं ते सांगतोय. गाजर मिळतात, हे गाजर आणायचे आणि ते मिक्सरमध्ये आतला जो पांढरा भाग आहे तो पांढरा भाग काढून त्याचा बुडका पूर्णपणे कापून टाकून द्यायचा. आतला पांढरा भाग बी ठेवायचा नाही, ज्याला आपण मुख्य रूट जे आहे ते म्हणतो. तर ते गाजर, एक गाजर आणि ते मिक्सरमध्ये बारीक केलेल्या गाजराचा रस आणि अर्धा ग्लास ताक, हे तुम्ही कमीत कमी 7 दिवस घेणं फार महत्त्वाचं आहे. नसेल हे घ्यायचं तर मुळा माहीत आहे सर्वांना, म्हणजे ही हंगामी पिकं आहेत. वेगवेगळे मी उपाय सांगतोय त्याच्यासाठी, म्हणजे काहीतरी कारण आहेत, लक्षात ठेवा. मुळा मिळतो, त्या मुळ्याचा 2 चमचे रस आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप, एक अर्धा चमचा एकत्रित करायचं आणि ते अनुषापोटी घ्यायचं. हे दोन्ही उपाय मी अनुषापोटी सांगितले आणि ज्यांच्या हे रक्त असलेल्यांसाठी चाललंय बरं का, लक्षात ठेवा. रक्त पडतं, कुठलाही त्रास होत नाही, परंतु संडासमधून रक्त पडतं, अशा व्यक्तींसाठी सांगतो. अशा व्यक्तींनी हे किंवा ताकामध्ये धने बारीक करायचे आणि धना पावडर 1 चमचा धना पावडर 1 ग्लासभर ताक त्याच्यामध्ये मिसळून पिला असता, अगदी तुमचा जो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो दाह आहे की ज्याच्यामुळं रक्त पडतं तुमचं, ते पूर्णतः कमी होईल. मात्र अशा व्यक्तींनी चपाती अजिबात खायचं नाही. गव्हापासून बनवलेला कोणताही पदार्थ खायचा नाही. आता हे झालं रक्ती मुळ्यासाठी कोंब नाही, काही नाही, परंतु भगेंदर आहे, पिस्टुला आहे आणि कोंब आहे. तर अशा व्यक्तींनी आपला त्रास कमी होण्यासाठी काय खायचं ते प्रथम सांगतोय. आपल्या जेवणामध्ये कांदा याचा वापर असणं फार महत्त्वाचं आहे. बीटचा वापर असणं महत्त्वाचं आहे. जेवणाच्या अगोदर सर्व प्रकारची फळं, कच्ची फळं खावीत. खडीसाखर जी आहे खिशातच ठेवायची, ती खडीसाखर लक्षात ठेवा. ही खडीसाखर आपण आवाजासाठी सुद्धा वापरू शकतो. खडीसाखर 1 तासानी 2 तासांनी नेहमी ती चघळत राहायची की जेणेकरून पित्ताचा पूर्णपणे त्रास तुमचा कमी होतो. ताक भरपूर खायचं, गाजर खायचं, पालेभाज्या, सर्व प्रकारच्या पालेभाज्या खायच्या, परंतु कोणत्या वर्ज्य करायच्या तेही मी पुढं सांगणार आहे. आता हे झालं, ह्याच्याबरोबर आणखीन भरपूर पदार्थ आहेत खाण्यासारखे, पण काय काय खायचं
हे काय खायचं नाही ते पदार्थ मी पुढे सांगतो पहा. मग तुम्ही ठरवा की जे खायचं नाही ते सोडून बाकीचं सर्व खाल्लं तरी चालतंय. आता पहिली महत्त्वाची गोष्ट, आग जर होत असेल तर वांग खायचं नाही, गवार अजिबात खायची नाही, मकेचं कणीस अजिबात खायचं नाही, हरभऱ्याची डाळ किंवा त्या डाळीपासून बनवलेले पदार्थ, थोडक्यात बेसन पिठापासून बनवलेले पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत, वर्ज्य करायचं. हे हरभऱ्याची भाजीसुद्धा अशा व्यक्तींनी खायची नाही आहे. त्यानंतर आळूची पानं ही अशा व्यक्तींनी खायची नाही आहेत. लसूण जास्त प्रमाणात नको, हिरवी मिरची अजिबातच नको. त्यानंतर जे पूर्ण शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, म्हशीचं चिकापासून जे तयार केलेलं, आपण म्हशीचं चिक तयार करतो ना, त्याच्यापासून अशा वड्या तयार करतो, खायच्या नाहीत. हमखास तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होणार, लक्षात ठेवा. फळामध्ये पपई खायची नाही, अननस खायचं नाही, फणस अजिबात खायचं नाही. आणि जे मांसाहारी लोक आहेत, आता इथे नीट लक्ष द्या. आता आमचे माळकरी तर काय मांसाहारी असू शकत नाही, परंतु जे मांसाहार करतात त्या व्यक्तींनी आपलं मुळ्यात पूर्णपणे भरं होईपर्यंत मासे, चिकन, अंडी हे पूर्णतः वर्ज्य करावं, अजिबात खायचं नाही, लक्षात ठेवा. मांसाहाराच्या स्वरूपामध्ये तुम्ही मटण कधीतरी थोड्या प्रमाणात वर्ज्य केलं तर अतिशय चांगलं, कमीत कमी हा त्रास आहे तोपर्यंत तरी वर्ज्य करावं. हे एवढे सर्वसाधारण मी पदार्थ सांगितले. अतिशय महत्त्वाचं दुसऱ्या 2 गोष्टी सांगतोय पहा. एक येणार आहे, झोप ही तुम्हाला कमीत कमी 8 ते 9 तास तुमची झोप झाली पाहिजे, लक्षात ठेवा. जागरण अजिबात नको आहे. जागरण तुमचं आलं की मुळ्यात तुम्हाला झालं, लक्षात ठेवा या गोष्टी. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी पुढे सांगतो. कोणता आहे तर ताक प्यायला सांगितलं मी, परंतु ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी दही अजिबात खायचं नाही. दही पूर्णतः वर्ज्य करायचं, लक्षात ठेवा. आपलं मुळ्यात पूर्णपणे बरं होईपर्यंत आपण दही अजिबात खायचं नाही. किती साधे सोपे पदार्थ आहेत की जे खाण्यामुळं आपल्या आहारामध्ये उष्णता वाढते. बाकीचं बटाटा वगैरे तुम्ही सर्व खाऊ शकता, हे सोडून सगळ्या प्रकार. हरभऱ्याची डाळ फक्त येता कामा नये, बाकीच्या डाळी तुम्ही खाऊ शकता. ओके. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठाला 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 विठाला.